थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये हिरवा लसूण फार छान मिळतो आणि या सीझनमध्ये हा हिरवा लसूण खूप छान मिळतो आणि याच्यापासून जर ही भाजी बनवली तर ही भाजी जर आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये खायला गेलो तर आपल्याला खूप महागात मिळते. अगदी स्वस्त दरात आणि अगदी चविष्ट अशी भाजी आपण घरच्या घरीच कमी दरात बनवू शकतो. तर ही कशी बनवलेली आहे ते आपण समोर व्हिडिओत बघूच या. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मार्केटमध्ये आत्ता नवीन छान बेबी पोटॅटो यायला लागले, म्हणजे छोटे छोटे आलू यायला लागले आहे. त्याला मी बॉईल करून घेतलं. 4 जणांसाठी ही भाजी करते. बॉईल करून घेतलं, त्याची साल काढून घेतली आणि अशी छान मस्त गरम तेलात छान तळून घ्यायचं, वरतून ब्राऊन रंग येतपर्यंत आपल्याला. तर आता याला तळते आहे मी, तर याला बाजूच्या गॅसवर शिफ्ट करते आणि दुसऱ्या कढई मांडली, त्यात तेल घातलेलं आहे आणि यात आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. तर ग्रेव्हीसाठी सर्वप्रथम तेल घालून घेतलेलं आहे एक माप. त्यात एक कांदा रफली चॉप करून घातलेला आहे. एकदम मोठा कापायचा नाही आणि एकदम बारीक पण कापायचा नाही, मीडियम कापायचा. तर कांदा घालून घेतलेला आहे. त्यानंतर यात घालते अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालते आहे. तुम्ही हवं तर ठेचूनसुद्धा घालू शकता, तर मी इथे पेस्ट घातलेली आहे. तर पेस्ट घालून याला थोडा वेळ परतून घ्यायचं, म्हणजे छान त्या अद्रक लसणातला कच्चा फ्लेवर निघून जातो आणि भाजीला खूप छान अशी चव येते. तर इथे अद्रक लसूण छान मस्त झालेला आहे. आता यासमोर बाकीचे पदार्थ घालायचे आहे. तर इथे मी 2 कच्चे टमाटर मिक्सरमधनं बारीक करून घेतले, त्याची प्युरी करून घेतली, ती घातलेली आहे. तर ही पण घालून थोडंसं 2 मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दुसरं घालायचं आहे. तर दुसरं म्हणजे पालकाची मी 1 मूठ पालक घेतलेली आहे, त्याची पण मी छान प्युरी केलेली आहे. कच्चीच पालक वाटलेली आहे, त्याला ब्लांच वगैरे मी केलेलं नाही आहे. कच्चीच 1 मूठ पालक घेतली, त्याला बारीक करून घेतलं, त्याची पण पेस्ट घालून घेतली आणि याला छान तेलात परतून घ्यायचं 3-4 मिनटं, म्हणजे याचा टमाटर आणि पालकचा जो कच्चा फ्लेवर आहे तो निघून जातो. तर बघा इथे छान पालक आणि टमाटरच्या ग्रेव्हीने जे पेस्ट टाकली होती त्यांनी तेल सोडलेलं आहे. त्यानंतर एक जुडी मी लसूण घेतलेला, फक्त लसणाचा पाला कापलेला आहे, वरचा भाग मी तसाच ठेवलेला आहे. तर पाला कापून तो टाकून घेतलेला आहे. आधी स्वच्छ धुवून घेतला आणि मग टाकून घेतले. त्याला पण छान परतून घेतलं आहे. इकडे बघा आपले आलू पण छान तळून झाले, वरतून ब्राऊन कोटिंग आलेली आहे, असे आपल्याला तळायचे आहे. तर आता काय करायचं आहे, यात सुके मसाले घालायचे. तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा मी कश्मीरी लाल मिर्च घालते आहे, म्हणजे भाजीला रंग खूप छान येणार. आधीच आपण ऑलरेडी मिरचीची पेस्ट घातली आहे, त्यामुळे आपल्याला मिरची पावडर नाही घातली तरी चालते, पण रंग छान यावा म्हणून मी इथे 1 चमचा कश्मीरी तिखट घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचा आणि तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घालून छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले जे तळलेले आलू आहेत ते आपल्याला यात घालून घ्यायचे आहे. तर मी इथे तळलेले आलू घालून घेते आणि छान मिक्स करून घेते आहे आणि 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर बाकीचे अजून समोरचे पदार्थ घालायचे आहे. तर 2 मिनटं आलू घालून परतून घेतलं आहे. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जी ग्रेव्ही बनवतो आहे ती खालती जळायला नको म्हणून. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन छान रेसिपीज दिलेल्या आहेत. आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत आणि एंड स्क्रीनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि आता यात घालायचं, या ग्रेव्हीमध्ये चीज घातलेलं आहे. तुम्ही चीजऐवजी अर्धं पनीर आणि अर्धं चीज घातलं तरी चालेल, किंवा मग जी अमूलची क्रीम येते तीसुद्धा घातली तरीही चालेल. कुठले एक पदार्थ, पण पनीर निव्वळ घालू नका. पनीरबरोबर तुम्ही चीज घालायला पाहिजे, म्हणजे त्या ग्रेव्हीची चव अगदी रिच अशी येते. त्यानंतर छान जे चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे. ग्रेव्ही खूप छान झालेली आहे. बघा भाजीचा रंग खूप सुंदर आलेला आहे. कोथिंबीर घातल्यानंतर याला सर्व करते आहे. भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर अप्रतिम अशी ही भाजी लागते. तर यावेळेला या थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.